नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आणि मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे तुमच्या समोर आपण चालू घडामोडीच्या प्रत्येक दिवशी जे काही महत्त्वपूर्ण माहितीचा साठा असेल तो घेऊन येत असतो आणि त्या आधारावरती प्रत्येक दिवशी 10 प्रश्न असतात। त्यासाठी आपलं हे जे चॅनल आहे ते सर्वांनी पाहिलं पाहिजे आणि याची जी काही लिंक आहे ती इतरांना तुम्ही सेंड करा, जेणेकरून तुमच्या बरोबर तुमच्या मित्रांना, तुमच्या भावा बहिणींना मोठ्या प्रमाणावर फायदा होईल। आणि चला वेळ न घालवता आपण आपल्या प्रश्नाकडे जाऊयात। हा आपला पहिला प्रश्न आहे मित्रांनो, काय आहे तर अबोव अँड बियॉन्ड नावाचं हे एक पुस्तक आहे। आणि अशा प्रकारचे जे काही पुस्तक आहेत, आता हे एअरलाईनच्या संदर्भामध्ये महत्त्वाचं पुस्तक आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे। तर अशी ही जी माहिती किंवा हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक कुणी लिहिलंय तर शिवकुमार मोहनका यांनी लिहिलेलं आहे। म्हणून हे पुस्तक संरक्षणाच्या संदर्भातलं असल्यामुळे महत्त्वाचं ठरतं। जगातील पहिले थेट, आता पहिले म्हटलं की महत्त्वाचं ठरणार, पहिले थेट पाण्याखालील मुलाखतीचे आयोजन कोणत्या देशाने केलेलं आहे? आता त्या देशाचं एकदा नाव बघूयात आपण। तर पलाऊ नावाचा हा देश आहे मित्रांनो, आणि हा जो पलाऊ देश आहे हा प्रशांत महासागरात आहे। हा पलाऊ नावाचा देश जो आहे, व्यवस्थित समजून घ्या, पलाऊ हा जो देश आहे हा देश तुम्हाला प्रशांत महासागर यामध्ये बघायला मिळेल। प्रशांत महासागरामधला देश आहे आणि ज्या देशामध्ये इंटरव्ह्यू ही जी आहे ही कुठे घेण्यात आलेली आहे, कुठे इंटरव्ह्यू अंडर वॉटर, पाण्याच्या खाली ही मुलाखत घेण्यात आलेली जगातला हा पहिलाच प्रयोग आहे आणि तशा पद्धतीने त्यांनी अरेंजमेंट केलेली आहे। आणि म्हणून नॅशनल लेवलला याची खूप चर्चा झाली होती। आणि त्यानंतर बघा, निझोलिक्स बेनेबिटेनी अशा पद्धतीचे एक वनस्पती, हा शब्द वनस्पती प्रजातीचा शोध हा नव्याने लागलेला आहे। आणि अशा प्रकारची वनस्पती ही कुठे शोधण्यात आलेली, कुठे निदर्शनास आली तर ही पश्चिम बंगालला। आणि मित्रांनो लक्षात राहू द्या, पश्चिम बंगाल विषयी एक महत्त्वाचा मुद्दा समजून घ्या। पश्चिम बंगालमध्ये सॉल्ट एक लेक आहे, त्या लेक मध्ये ही वनस्पती मिळाली, पश्चिम बंगाल। आणि तिथेच त्रिभुज प्रदेश आहे बघा, ज्याचं नाव आहे सुंदरबन आहे। आणि हा जो त्रिभुज प्रदेश आहे सुंदरबन, हा जगात बघा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे, त्रिभुज प्रदेश आहे। यावर बऱ्याच वेळेस परीक्षेला विचारलंय। आणि हा जो मित्रांनो त्रिभुज प्रदेश आहे, हा त्रिभुज प्रदेश गंगा व ब्रह्मपुत्रा या दोन नद्याच्या एकत्रीकरणातून तयार झालेला आहे हा त्रिभुज प्रदेश, हे पण लक्षात राहू द्या। आणि जे रामसर यादीमधलं ठिकाण आहे मित्रांनो, कुठलं ठिकाण आहे हे? रामसर यादीतलं ठिकाण आहे, रामसर यादीतलं, रामसर यादीमधील ठिकाण आहे आणि सर्वात मोठं ठिकाण आहे, हे पण लक्षात राहू। ओके, इथे या अँगलने तुम्हाला प्रश्न विचारले जातील। आता पुढे बघा, तिसरे अखिल भारतीय म्हणजे संपूर्ण भारतामध्ये पक्षमित्र संमेलन भरण्यात आलेलं आहे आणि ते अमरावतीला भरवलं होतं महाराष्ट्रामध्ये। आणि त्याचे अध्यक्ष कोण आहेत असं विचारलंय तुम्हाला, तर त्याचे अध्यक्ष मित्रांनो प्रवीण सिंग परदेशी आहेत, हे पण लक्षात राहू द्या। पुढचा प्रश्न आपण बघूया, काय म्हटलंय बघा, THE 2026, THE म्हणजे ज्याला टाइम म्हणायचं आहे, इकडे H म्हणजे हायर, टाइम हायर एज्युकेशन
टाइम हायर एज्युकेशन, आता ही जी संस्था आहे या संस्थेने 2026 मध्ये वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगचा अहवाल त्यांनी प्रसिद्ध केलाय आणि या अहवालामध्ये पहिलं विद्यापीठ कोणतं ठरलंय जगामधलं डायरेक्ट, तर ते विद्यापीठ आहे मित्रांनो ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आहे, लक्षात राहू द्या. आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी जगात कुठे युनिव्हर्सिटी ते एकदा मला कमेंट करून सांगा तुम्ही, ठीक आहे. चल, लोकेशन कोणतं आहे, कोणत्या कंट्रीमध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी किती वर्ष सलग प्रथम स्थानावरती आहे, आणि हे आहे 10 वर्षापासून. किती वर्षापासून आहे? 10 वर्षापासून आहे. पुढचा प्रश्न बघा, स्वदेशी मेळा 2025 ला भरवण्यात आलाय. आणि स्वदेशी म्हणजे काय, तर या मेळ्याचा उद्देश होता मित्रांनो की स्वदेशी ज्या काय वस्तू असतील या वस्तू आपण वापरणं खूप गरजेचे आहेत. आणि हे यूपी मध्ये भरवण्यात आला होता, म्हणजे उत्तर प्रदेश मध्ये भरवण्यात आलेला होता. हे पण लक्षात राहू द्या. भारत हा आत्मनिर्भर झाला पाहिजे, आत्मनिर्भर झाला पाहिजे, या योजनेचा महत्वाचा उद्देश या मेळाव्यातून संपन्न करण्यात आलेला तुम्हाला दिसून येतोय. आणि स्थानिक लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी, उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी हा मेळावा विशेष महत्वाचा ठरतो, त्यासाठी हे परीक्षेला विचारलं जाईल. त्यानंतर बघा, आमराम म्हणजे AMRAAM हे एक क्षेपणास्त्र आहे. हवेतून हवेत मारा करणारं क्षेपणास्त्र आहे. शत्रूचा हवेतून एखादं हे आलं क्षेपणास्त्र काही आलं तर त्याचा नाश हवेच्या माध्यमातून करण्यासाठी हे मिसाईल बनवण्यात आलेलं होतं. अमेरिकेने बनवलेलं आहे आणि पाकिस्तानला द्यायला नकार कुणी दिलाय, तर अमेरिकाच देणार आहे, त्यांचंच आहे. अमेरिकेने नकार दिला की आम्ही तुम्हाला हे क्षेपणास्त्र देऊ शकणार नाहीत, असं डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं होतं. ओके, आता आपण थोडंसं पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न काय आहे बघा, तर सरदार @150 युनिटी मार्च ही जी मोहीम आहे, ही मोहीम किंवा या मोहिमेचं आयोजन कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे, तर मित्रांनो पंजाब मध्ये करण्यात आलंय. आणि एक शेवटचा प्रश्न बघा की सरदार @150 युनिटी मार्च मोहिमेची सुरुवात कोणत्या राज्यपालांनी केली, उद्घाटन कोणत्या राज्यपालांच्या माध्यमातून झालं, तर त्यांचं नाव आहे गुलाबचंद कटारिया असं त्यांचं नाव आहे. म्हणून हे पण लक्षात ठेवा, हा पण एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी ठरतो. आणि लक्षात घ्या मित्रांनो, इथे काय लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की सरदार वल्लभभाई पटेल जे आहेत, सरदार वल्लभभाई पटेल हे जे आहेत यांचा जन्म आहे बघा 13 ऑक्टोबरचा आहे, 13 ऑक्टोबर 1875 ला. आणि यांचा मृत्यू आहे 15 डिसेंबर 1950 ला. मुंबई येथे मृत्यू झाला. आणि नाडिया नावाचा जिल्हा गुजरात मधला खेडा त्या तिथला भाग आहे तो. ओके, आणि तिथे यांचा जन्म झालेला होता, मुंबईला मृत्यू झाला. आणि यांचा जो स्टॅच्यू आहे तो युनिटी ऑफ स्टॅच्यू मधून एकतेचं प्रतीक म्हणून आपण हे करतोय. आणि त्या स्टॅच्यूचं लोकेशन कुठे, तर नर्मदा या नदीजवळ आहे मित्रांनो. जिल्हा पण नर्मदाच आहे आणि त्याची हाईट आहे 182. आणि जर तुम्ही फुटात पाहिली तर 597 फूट असलेलं ते स्टॅच्यू आहे. जगात सर्वात उंच असा सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू उभा केलेला आहे. आणि जे स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान हे त्यावेळेस सुरुवातीलाच पद होतं, नंतर राहिलं नाही, हे पण लक्षात राहू द्या. आणि पहिले होम मिनिस्टर आहेत. ओके, अशा पद्धतीने एवढी तरी माहिती महत्वाची आहे. आपण या ठिकाणी थांबूयात. स्वतःची काळजी घ्या आणि तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. चांगल्या पद्धतीने दिवाळी साजरी करत असालच, त्याच्यामध्ये शंका नाहीये. आणि अभ्यास पण करा, अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका. धन्यवाद.